मी आहे विद्या आणि ही आहे माझी दिव्या. तर आज सकाळी सकाळी इकडे लग्न होतं आणि इकडे सकाळचा व्ह्यू माझ्या घरचा खूप सुंदर. आणि इथं थंडीमध्ये मी पण बीडी फुकत आहे. हा हा, तुम्ही पण असा धुवा काढत असाल, बहुत मजा येते. आणि इथं दिसत नव्हतं म्हणून मी इथं ट्राय केला दिसणार म्हणून. इथं पण नाही दिसलं यार. जाऊ द्या. मग सकाळ सकाळी मी वटाणे खाल्ले मस्त. काय टेस्टी होते. मीनं जे बनवली होती इतका सुंदर जो लागला, टेस्टी पण होता. मग ते खाल्ल्यानंतर ते उरलेले छिलटे होते, मग ते गायला दिला. थोडंसं मी पण पुण्याचं काम केलं. आणि मी जेवण करत असताना हे माझी बाई जे माझ्यासाठी मनोरंजन करत आहे, डान्स करत आहे. आणि मी इकडं डान्स करत आहे, ढंढक ढंढक ढढक 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 ढढ. तर हिचा डान्स खूप सुंदर होता. मी पूर्ण दाखवणार नाही कारण की हा व्लॉग माझा आहे म्हणून. तर मी पालक डाळ खाल्ली आणि पालक अलग डाळ अलग. आणि हे आमची अंजली मॅडम, मी तिला सांगत होती मॅडम तुमची थ्रेडिंग वाढली आहे, करून घ्या. ते म्हणते हो मी करून घेते या संडेला. तर आम्ही इतकं बोलता बोलता कधी दुपार झाली आणि मी पुन्हा दुपारून घरी जाऊन जेवण करून पुन्हा शॉपमध्ये आली. तर असंच आमचा टाईम होते बोलता बोलता, कधी टाईम निघून जाते सांगता नाही येत, कळत नाही काय नाही. जेवण लगेच झाल्यानंतर मी पुन्हा शॉपमध्ये गेली आणि मी माझं कामाला लागली. व्हॉट्सअपवर चॅट करायचं असते मला, कस्टमर हँडल करायला लागते की शॉपमध्ये या गाईस, मोबाईल लेके जाओ. तर आज शुभम दादा बाहेर गेले होते, तर त्यांनी नसल्यामुळे आम्ही थोडंसं बाहेर निघून फिरायला गेलो. म्हणजेच मोजे घ्यायचे होते आम्हाला आणि मॅडमला डोरमेट घ्यायचं होतं, तर आम्ही गेलो. तर आम्ही जास्त दूर नाही, इथं साईबाबा मंदिरपाशी गेलो दुकानमध्ये. आणि इथं मॅडम इतके भाव करत होती की का सांगू. संडे मार्केटमध्ये 50ला 2 येते म्हणते डोरमेट. असं काहीच नाही गाईस, इथं पण बहुत महाग भेटते. आणि हे दादा तर भावच नव्हता करत, इतका भाव इतका खडूस होता का सांगू आता तुम्हाला. मग मला मी पण घेऊन घेतो, मला मोजे घ्यायचे. तर मी घेतली 2 मोजे. दोघांचा झगडा पाहून मला तर खूप हसा येत होती, मजा पण येत होती. तर इथे शॉपमध्ये कोणीच नव्हतं, तर मी अशी टाइमपास करत होती, काठबरा टिचुक टिचुक. आणि संध्याकाळ झाली ना, कबीर आला शॉपमध्ये. तर मी त्याची हेअरस्टाईल बनवली इतकी सुंदर, तुम्ही म्हणजे वा दीदी वा. तर मग आम्ही शॉप बंद झाली की आम्ही डायरेक्ट गेलो आम्ही क्रिस्टल पेरी पेरी खासाठी. आणि धानी आली मला भेटासाठी, खूप दिवस झाले होते तिला भेटलो नाही. ते म्हणते हाय. आणि मग ते दिलं, मग तिनं मला पण पप्पी पण दिला, मग मी पण तिला पप्पी दिला. किती गोड ना ती. मग धानीला बाय म्हणून बाय केलं तिला आणि लगेच आम्ही निघालो पेरी पेरी खासाठी. तर पेरी पेरी खाल्ला आम्ही, इतकं खूप सुंदर होतं, बड्या टेस्ट होता त्याचा. आणि लगेच मग वहिनीला चाबी दिलं आणि चाबी दिल्यानंतर वहिनी म्हणते थँक्यू. चाबी लगेच दिल्यानंतर मी निघाली माझ्या घरी जासाठी. आणि यांच्या घरच्या तर पायऱ्या बापरे, अर्धे तर पाय दुखून जाते उतरताना आणि अर्धी भीती तर वेगळीच राहिली. मग माझ्या आईला पण आणून दिलं होतं पेरी पेरी आणि मम्मीने पण खाल्लं, खूप छान होतं म्हणे. आणि माझा ब्लॉग